फक्त घोषणाबाजी करून सत्ता मिळवलेल्या मोदी सरकारच्या विरुद्ध शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी पुकारला एल्गार। कोरोनासारख्या महामारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची कुटुंब प्रमुख या नात्यानं काळजी घेतली। संपूर्ण जगभर उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं। अतिशय योग्य नियोजन करून कोरोना काळामध्ये अनेकांचे जीव वाचवल्याबद्दल उद्धव साहेबांचं सर्वत्र होत असलेलं कौतुक पाहून भाजपाच्या पोटात पोळसुळ उठल्यामुळेच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं। 2.5 वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या अनेक योजनांना मंजुरी देत शेतकऱ्यांची कर्ज माफ केली। याचबरोबर कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय बांधवांना व्यवस्थित घरापर्यंत पोहोचवण्याची सोय मुख्यमंत्री या नात्यानं अतिशय आपुलकीनं केल्यानं बिहार, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू, ओरिसा या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी उद्धव साहेबांचं अतिशय मुक्तकंठानं कौतुक केलं। त्यामुळे भाजपाची पोटदुखी वाढली। गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं आश्वासनांच्या पलीकडे या राज्यामध्ये एकही काम केलेलं नाहीये। सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात महागाईचे भाव गगनाला भिडले असून पेट्रोल, डिझेल, शेतकरी, कष्टकरी तसेच महिला या मोदी सरकारनं वाऱ्यावर सोडलेले आहेत। सर्व महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवावेत असं आवाहन शिवसेनेच्या नेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी शिवसंपर्क मोहिमेदरम्यान हळदी कुंकू कार्यक्रमाच्या प्रसंगी केलं। महिलांना आपल्या मनाचं काही बोलावं, त्यांच्या मनातलं काय ते ऐकून घ्यावं हा हेतू आहे। आणि त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या ज्या उपशहर संघटक आहेत तिथे सुविधा लोक आहेत त्यांनी घेतलाय। काल आपल्या मंगळसोहळ्यात त्यांनी घेतला होता। अशा प्रत्येक उपशहर संघटकांना मी सांगितलंय की आपल्या प्रभागातल्या ज्या महिला शिवसेनेला मानणाऱ्या आहेत नेहमी आपल्या बरोबर असतात त्या महिलांना घेऊन त्यांना बोलवा आणि ज्या महिला शिवसेनेचे काम करू इच्छितात तुम्ही सगळ्या महिला आमच्या बरोबर राहावं यासाठी पण हा कार्यक्रम आहे। त्याचबरोबर आज रथसप्तमी आहे। आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सूर्याचं महिला पृथ्वीवर रथसप्तमीला पडतं अशी आख्यायिका आहे आपल्याकडे आणि त्यामुळं आपण रथसप्तमीच्या या पवित्र दिवशी आपण भेटतोय। त्यामुळं मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुम्हाला हे सांगू इच्छिते की शिवसेनेचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम हे फार आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की कोविडच्या काळात त्यांनी जी मुख्यमंत्री म्हणून कामगिरी केली आणि त्यामुळे आपली जीव वाचले गेले। तर त्या उद्धव साहेबांना आज आपण पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख हे आपण का म्हणतं तर साहेबांनी आपल्याला कुटुंबासारखं त्यावेळेस सांभाळलं म्हणून तर त्यामुळे आपण त्यांना कुटुंब प्रमुख म्हणतो आणि आज त्यांच्याबरोबर आपण राहणं ही काळाची गरज आहे। आज साहेबांसारखे मुख्यमंत्री परत आपल्याला लाभावे यासाठी आपण हे सगळेजण काम करतो। आम्ही सगळेजण उद्धव साहेबांसाठी काम करतो तर आपण बघतोय की भाव गॅसचे कुठे किती होते 400 रुपयाचा गॅस आज 1200ला घेतो। आज पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव गगनाला भिडले आणि हे सगळं का झालेलं आहे तर ही जी महागाई या सरकारने वाढवलेली आहे। आज कुणी सुखी नाही, शेतकरी सुखी का नाहीये। कांदा कसा चाललाय 5 रुपये 10 रुपये किलो, शेतकरी आत्महत्या करत आहे आणि महागाई आपण जे सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत की ज्या आज आपण बघतो की घर चालवताना किती कष्ट पडते। सगळ्या वस्तूचे भाव गगनाला भिडलेले आणि सगळ्या नुसतं व्यापारीकरण चालले। कुठेही आज आपल्या महिलांना, गोरगरीब महिलांना, सर्वसामान्य महिलांना आज नोकऱ्या नाही आहेत। आज आमची मुलं बेरोजगार होऊन फिरतात। महिलांना तर थोडा मुलांना रोजगार नाही आणि आज त्या लोकांचा इतका म्हणजे अडचण आहे की हे लोकांना आपण म्हणतो की त्यांनी त्यांचा 2 कोटी रोजगार देतो। मोदी सरकारने सांगितलं होतं की तेव्हा की 2 कोटी युवकांना आम्ही रोजगार देऊ पण कोणाला रोजगार मिळाले का आपल्याला कोणालाच रोजगार मिळाले आणि महिलांच्या हाताला काम देऊ, महिलांच्या पण हाताला काम मिळाले। महिला सुरक्षित आहेत का? महिला सुरक्षित नाही, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला एकच आशेचा केंद्र दिसतोय तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि का तर ते लोकांच्या अडचणीला नेहमी धावून येणारे, लोकांना त्यांचे जीव वाचवणारे, त्यांचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची काळजी घेणारे असे उद्धव साहेब आहेत आणि त्यामुळे आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करू इच्छिते की तुम्ही आमच्या बरोबर राहा आणि आपल्या भविष्यामध्ये महिलांच्यासाठी कुठलीही योजना आणायची असेल, कुठलं एखादं आपलं सरकार असेल तर आम्ही ते काम करू शकतो। तुमच्यासाठी तुमच्या हाताला काम देणार, म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज देणार, एखादी योजना तुम्हाला देणार तर हे कधी होईल तर तुमच्या हाताला काम जेव्हा मिळेल आमच्याकडे सरकार असेल तर आम्ही काम सत्ता असेल तर काम करू शकतो। तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे की सगळ्या महिलांनी आपल्या शिवसेनेच्या बरोबर यावं, सोबत यावं आणि आपण सगळेजण एक मैत्रीण म्हणून आज हळदी कुंकवाला आपण का भेटतो
तर आपल्याला मनातलं बोलायचं असते. त्यामुळे आता मी जास्त बोलणार नाही, मी तुमचं ऐकणार पण आहे. तुमच्या काय अडचणी आहेत, तुमचे काय प्रश्न आहेत, तुम्हाला काय हवंय तेही ऐकायसाठी तिथे आलेले आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मनमोकळेपणाने बोला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दमानी नगर येथील शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांनी शिवसेना उपनेते अस्मिताताई गायकवाड यांचं स्वागत केलं. त्यांच्या हस्ते श्री गणेशाचे महाआरती आणि पूजन करण्यात आलं. यानंतर महिलांच्या उखाणे घेण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. कृषीवर कपाशी, कपाशी करता चहा, चहात पडली माशी, माझ्याकडे वगैरे कास्टर मी करते एकादशी. शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या वतीनं उपस्थित महिलांना हळदी कुंकू, तिळगुळ आणि वाण देण्यात आलं. कार्यक्रमाचं संयोजन शिवसेना उपशहर संघटिका सुनीता लोंढे यांनी केलं. उपशहर संघटिका प्रीती नायर, उमा केज, जयश्री पाटील, उज्ज्वला देवकुळे, गीता बाबर, संगीता राऊत, राजश्री साळुंके, संगीता देवकुळे, यशोदा जाधव, सुजाता गिरीश, मीना लेंडवे, भाग्यश्री मंगळुरे, शांता अंकुश, लीलावती कोळेकर, ज्योती पाटील, सुमन रुपनर, आशा मोरे, जयश्री शिंदे, समृद्धी लोंढे, उज्ज्वला माने आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी अनेक महिलांनी अस्मिताताईंचे विचार ऐकून घेतले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा शब्द या महिलांनी अस्मिताताईंना दिला. शिवसंपर्क मोहीम दमानी नगर येथून प्रारंभ झाली असून गणपती मंदिर येथे महाआरती आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड मोठा प्रतिसाद पाहता येणाऱ्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल घराघरात पोहोचून पुन्हा एकदा उद्धव साहेबच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा उपस्थित महिलांमध्ये होती.